हर्षल भाऊ, जय श्रीराम. जय श्रीराम. हर्षल भाऊ, मला वजन कमी करायचं आहे, तर मी भात खाऊ की पोळी खाऊ, काय बेस्ट राहील? म्हणजे तुला वेट लॉस करायचं आहे. हो. आता तुला वजन कमी करायचं आहे, मग तुला भात खायला पाहिजे का पोळी खायला पाहिजे? हा तुलाच नाही पडलेला प्रश्न, हा भरपूर जणांना पडलेला प्रश्न असतो की त्यांनी वजन कमी म्हणजे वेट लॉस करत असताना जास्त प्रमाणात भात खायला पाहिजे का पोळी खायला पाहिजे. भरपूर जणांच्या डोक्यात असतं की पोळी नाही पण भात जास्त खाल्ला, भात खाल्ल्याने वजन वाढतं. आणि मला असे DM सुद्धा येतात. तर मी याच्यावर आज क्लिअर करतो तुम्हाला, एकदम थोडक्यात मी तुम्हाला सांगून देणार आहे, तुमचं पूर्ण क्लेरिफिकेशन होऊन जाईल. तर याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही वेट लॉस करता कारण की तुम्हाला वजन नियंत्रित ठेवायचं असतं, बॉडी तुम्हाला हेल्दी बनवायची असते. पण तुम्ही काही काही चुका करतात ना, त्यामुळे तुमची बॉडी हेल्दी होत नसते, ती अनहेल्दी होऊन जाते. आणि तुम्ही अशा काही चुका करतात ज्याने तुमचं वजन हे नियंत्रणात येत नाही, उलट वाढत जातं वेट लॉस करत असताना. तर मग त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा येत असतो, डोक्यात चाललेला प्रश्न असतो की आपण यात पोळी खायला पाहिजे का भात खायला पाहिजे. भात म्हणजे बॉईल केलेला राईस. तर मित्रांनो आता मी क्लिअर करतो. सर्वात पहिले भात का असतो मित्रांनो, एक बाउल भात म्हणजे बॉईल केलेला भात असतो, तो एक बाउल जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये 130 ते 150 कॅलरी ही असते. भातमध्ये मित्रांनो जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात आणि हा याच्याने आपल्याला भूक जास्त लागते आणि पचायला हा सोपा असतो, बरोबर आहे. याच्यात 130 ते 150 कॅलरी. आणि पोळी जी असते ना मित्रांनो, तो पोळीमध्ये 100 ते 120 कॅलरी असते आणि याच्यामध्ये फायबरचं प्रमाण हे जास्त असतं. तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो, सर्वात पहिले भात बघायला गेलो. भात अशी गोष्ट आहे, तुम्ही जर तो एक पाऊल खाल्ला डेलीला दिवसाला तर तुमचं वजन वाढणार नाही, तुम्ही नियंत्रणात ठेवला. पण भात खाल्ला ना तर तुमचं नियंत्रणात राहील. पण जास्त प्रमाणात भात खाल्ला तर हाय कॅलरी होणार आहे. हाय कॅलरी झाला म्हणजे तुमचं फॅट वाढणार, वेट वाढणार आहे. त्याचप्रमाणे पोळी तर तुम्ही 1-2 पोळ्या खाणार आहे तर ते नियंत्रणात राहणार आहे, त्याच्यामुळे तुमचं काही कॅलरी वाढणार नाही. पण त्याच्यावर जर तुम्ही तेल तूप लावून जर खाल्लं तर तुमची कॅलरीज वाढेल, त्यामुळे फॅट वाढलं म्हणजे वेट वाढेल. तर मित्रांनो माझे आता एक फायनल तुम्हाला सांगणं आहे की भातनी वजन वाढतं का पोळीने. आता मी क्लिअरिफिकेशन तुम्हाला करून दिलं की भातमध्ये किती कॅलरी असते आणि त्याच्याने काय असतं, त्याच्यात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असतं म्हणजे कार्ब असतं. आणि पोळीमध्ये 100 ते 120 कॅलरी असते आणि त्याच्यामध्ये फायबर जास्त असतं. या दोन्ही मी तुम्हाला क्लिअर करून दिलं. आणि कशाने कुठलं वजन वाढेल की ते मी तुम्हाला सांगून दिलं. आता मेन मुद्दा असा आहे की भात खायला पाहिजे का पोळी खायला पाहिजे. मित्रांनो भात पण तुम्ही वेट लॉस करत असताना भात पण तुम्ही खाऊ शकतात आणि पोळी सुद्धा खाऊ शकतात, पण ते नियंत्रणात. म्हणजे तुम्हाला दिवसाला 1 बाउल तुम्ही खा बॉईल केलेला राईस, त्यानंतर पोळी तुम्ही 1 किंवा 2 खा, पण त्याच्यावर तेल तूप वगैरे काही टाकू नका, साधी पोळी खा, मग तुमचं वजन नाही वाढणार. तर मित्रांनो वेट लॉस करत असताना भात पण योग्य आहे आणि पोळी पण योग्य, पण ते केवळ नियंत्रणामध्ये तुम्ही नियंत्रणात खाल्ला तर. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, वेट लॉस करत असताना तुमची कॅलरी डिफिशिएट करणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जेव्हा कॅलरी डिफिशिएट करणार तेव्हा तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये प्रॉपर एक मायक्रोन्युट्रिएंट्स येतील की ज्याने तुम्हाला काय वस्तू किती प्रमाणात खायची आहे तुम्हाला समजेल, म्हणजे तुमचं वेट वाढणार नाही. म्हणून वेट लॉस करत असताना भात पण योग्य आहे आणि पोळी सुद्धा योग्य, पण ते नियंत्रणात खाल्लं तर आणि कॅलरी डिफिशिएट खाल्लं तर. मित्रांनो असा आपला आजचा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर ओगले फिटनेस कोचला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.